नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. ह्याप्रमाणे आकार द्यायचा आणि थोडासा ब्रॉड जर हवा असेल तर थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन हा आकार कंप्लीट करायचा. मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. गळ्याचा जो आकार दिला तोही कट करून घ्यायचा. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती व्यवस्थित असं करून आणि अस्तर ठेवायचं आहे. मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यामध्ये अस्तर हे ओपन करून ठेवायचं आणि आपल्याला अस्तर सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं अस्तर जॉईंट झालं की उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन वेळ मिळेल. हे बघा, आता इथे मारायचे आपल्याला टक्स. त्याच्यासाठी पॉईंट टाकायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झाला की इथे आपल्याला 1.5 ते 2.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 1.5 इंच घ्या किंवा 2.25 इंच असं मोजून घ्यायचं आहे. या पद्धतीने रेष मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती ही रेष आपली एक सारखी दिसेल, ह्या पद्धतीनेच आपण ही रेष पूर्ण असे मोजून आणि मगच मारायची, म्हणजे कुठेही आकार चुकणार नाही. पायपिंग आपल्याला नंतर करायची डिझाईन बनवल्यानंतर, म्हणून आपण आत्ता पायपिंग केलेली नाही आहे. पहिले आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला पायपिंग करायची. बघा, या पद्धतीने आपली रेष मारून झाली. नंतरून आपल्याला घ्यायचं आता कॉन्ट्रास्ट कपडा. 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आपण, तिला असं फोल्ड करून कडेने शिलाई मारून घ्यायचं आहे. सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं. बघा, ह्याप्रमाणे पलटी करून घेतलं की आपल्याला जे आपण गळ्याचे तिथे माप मोजले ना तिथे असं लावून बघायचं आणि थोडा एक्स्ट्रा आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची. नंतरून घ्यायचं सुई दोरा आणि मणी आणि ह्या पट्टीचे आपल्याला बटरफ्लाय तयार करायचे. ह्या पद्धतीने सेंटरला बरोबर सुईचा टाका टाकून तिथे एक मणी लावून घ्यायचा आहे. गाठ मारून घ्यायची आणि दुसरे आपण त्याचप्रमाणे बनवून घेऊ. बघा, आता ह्याच पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे.
अशी डिझाईन आपली बनवून झालेली आहे. आता जी रेष आपण मारली ना त्याच रेषेपासून आपल्याला ही डिझाईन लावायला सुरुवात करायची. म्हणजे गळा आणि ती रेष जी मारली आपण त्याच्या सेंटरला तो मणी येईल अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. आता आपल्याला गळ्याच्या बाजूने सुद्धा ही शिलाई मारून ही डिझाईन पॅक करून घ्यायची आहे. आणि हा उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग डिझाईनला येते. इथे रेषेच्या बाहेरचा सुद्धा कपडा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी छान अशी फिनिशिंग आपल्या डिझाईनला आलेली आहे. इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, त्याची ब्लाऊजच्या कलरचाच कपडा घेतला आणि क्रॉस पट्टी इथे काढलेली आहे आपण. त्याची पायपिंग आपल्याला करायची आहे. एका बाजूने त्या पट्टीला असं फोल्ड करायचं आणि ही फोल्ड केलेली पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने इथे ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. साधारण पाव इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलाई कंप्लीट करायची आहे. पट्टी कुठे खेचायची नाही आहे, जशी आहे तशीच आपल्याला ठेवायची आणि तशी शिलाई मारून घ्यायची. ही थोडेसे आपण कट मारणार आहे. खालचा जो गोल आकार आहे तिथे आपण कट मारले छोटे छोटे आणि पट्टी आपल्याला जितकी फोल्ड करायची मध्ये तितकी करायची आणि जितकी पायपिंग आपल्याला हवी तितकी पट्टीमध्ये फोल्ड केली की खाचेमध्ये आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची. अगदी सुंदर अशी पायपिंग तयार होते आणि सुंदर असा लूक आपल्या डिझाईनला येतो. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिझाईन सांगितलेली, तिच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ही डिझाईन खूप सुंदर आहे. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा आता इथे आपल्याला ह्या डिझाईनवरती लेस लावायची आहे. डिझाईन आणि ब्लाऊज असं हे करून आणि आपल्याला ती डिझाईन कवर करत ही लेस लावून घ्यायची. जसा आकार आपण डिझाईनला दिलेला आहे तसाच आकार आपल्याला लेसला द्यायचा आहे. अगदी व्यवस्थित ही लेस लावून घ्यायची, म्हणजे सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून एका बाजूने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारली की नंतरून आपल्याला इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे. मैत्रिणी हे 32 छातीचं माप आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करायची आणि अशी डिझाईन नक्की करून बघायची आहे. आता इथे सुंदर अशी लटकन आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी नॉट घेतली, 2-2 ही चौकोनी तुकड्या पण घेतले दोन्ही कलरचे. त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे. ह्या कलरच्या कपड्याला सुद्धा आपल्याला इथे त्रिकोण शिवून घ्यायचं आहे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला हे असे एकावरती एक ठेवायचे. बघा शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा, दोन्ही टोक असे दुमडायचे आणि पुन्हा हे असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर असं लटकन इथे आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने दोघंही त्रिकोण बनवून झाले की अर्धा इंच अंतर सोडून असे ह्या पद्धतीने ठेवायचे. पुन्हा एक शिलाई मारून शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. इथे नॉट ठेवायची, दोन्ही टोकं फोल्ड करायचे आणि पूर्ण एकदा फोल्ड केलं की सुंदर असं लटकन इथे तयार होतं. दोनही लटकन आपले तयार झाले. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या आणि नंतरून बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली. मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.